नालासोपारा पूर्व नगीनदास पाड्यामध्ये अष्टविनायक चाळमध्ये काल संध्याकाळच्या सुमारास दोन बैल चाळमधून येताना अचानकपणे जे आपण पाहू शकता मागे हे ह्या चाळीच्या म्हणजे घराच्या आतमध्ये अचानकपणे पडले आणि ह्याचा व्हिडिओ जो होता तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता। मात्र हे काल जी घटना ही घडली होती, ह्या संपूर्ण घटनेनंतर नागरिकांनी या घटनेची माहिती दिली, पोलिसांना माहिती दिली आणि नेमकं हे कशामुळे घडलं हे संपूर्ण पडताळणी केली। त्यानंतर ही जी घटना घडली त्यानंतर आम्ही ह्या घटनेचे खरोखर माहिती घेण्यासाठी इकडे घटनास्थळी पोहोचलोय। नेमकं आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करू। ही घटना नेमकी काय घडली आणि काय नेमकं घडलंय, काय नाव आहे आपलं, काय नेमकी घटना घडली होती आणि किती वाजताच्या सुमारास? माझं नाव ब्रिजेश शुक्ला आहे। मी बहुजन विकास आघाडीचा कार्यकर्ता आहे। इकडे काल 4-4:30च्या सुमारास आम्हाला अशी माहिती भेटली की इकडे दोन बैल आणि वासरू आला आणि ते येता येता त्यांना काय समजलं नाही आणि ते मला वाटतं या शिडीच्या खाली त्यांना जायचं होता, पण त्यांना काय तेवढी बुद्धी नाही मिळत म्हणून ते डायरेक्ट या पत्र्यावर पडले। त्या पत्र्यावर पडले तर नागरिकांना एक मोठा आवाज आला, त्या आवाजाने नागरिक घाबरले। पण इकडचे नागरिकला मी बघितलं की हे नागरिक एकदम सतर्क नागरिक आणि जागरूक नागरिक आहेत। त्यांनी पटकन पोलीस प्रशासन, वन विभागला तत्काळ त्याची माहिती दिली। त्या संबंधित लोकांशी माहिती देऊन आणि रूम मालकाशी खात्री करून त्या लोकांनी व्यवस्थित त्यांना सर्वांना सुखरूपात वासरू आणि बैलला परत त्यांनी पाठवलं। यामध्ये कोण राहत होता का, कोणाला जीवितहानी झाली आहे का, कोण होतं? नाही ना, सुखदेवाने इकडे कुठलीही जीवनहानी झाली नाही आहे। आज आमचा खूप गणपती बाप्पांचा आशीर्वाद आहे, हा मंदिर आहे म्हणून सर्व सुखरूपाने झालेला आहे आणि स्थानिक नागरिकांनी माझ्यापेक्षा जास्त यांनी बघितलंय, तर पुढची माहिती हे देणार। नक्कीच माझ्यावर काही अजून नागरिक आहेत, त्यांच्याशी देखील बातचीत करू। काय काय म्हणतील, काय नाव आपलं, काय नेमकी पूर्ण घटना? माझं नाव अजय ठाकूर। मी कामावरून 4 वाजता आलो आणि नंतर घरी थांबलो तर सगळे बाथरूमच्या इथून 2 बैल, एक भला मोठा बैल आणि त्याचं एक वासरू, हे आमचं गणपती मंदिर आहे, त्या गणपती मंदिराच्या इथे आले आणि त्यांना बैलांना बाहेर जायला कुठे वाटच दिसेना। कारण हे पायऱ्या असल्याकारणाने ते बैल जाऊ शकत नाही। मग ते मंदिराकडे आले आणि मंदिराकडे येता-येता ते त्यांचा पाय एक जो आहे तो एक छोटं वासरू ते पुढे गेलं। तुम्ही बघू शकता, तुम्ही हे घर आहे, घराच्या वर चढलं आणि त्याच्या पाठोपाठ एक मोठा बैल होता, तो त्यांनी पाय ठेवला आणि लगेच 1 मिनिटात तो पण धडाधड खाली पडला। यामध्ये कोण राहत होता का, कोणाला काय जीवितहानी झाली? नाही, देवाच्या कृपेने ह्या रूममध्ये कोणच राहत नव्हता। ही एक देवाची कृपा आहे की कोण राहत नव्हता आणि आजूबाजूला पण लोक हे दृश्य बघून सतर्क झाले होते। खालचे रूमवाले सगळे सतर्क झाले होते आणि आजूबाजूच्या लोकांनी आपलं घर सोडून बाहेर येऊन राहिले होते की की त्यांना काही हानी होता कामा नये। नक्कीच या संपूर्ण घटनेनंतर नागरिकांनी सतर्क दाखवून त्या जे वासरू आणि एक बैल आहे त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्याला, मात्र त्या घटनामध्ये कोणालाही जीवितहानी झाली नाही। ही संपूर्ण नागरिकांनी पूर्ण सतर्क राहून आणि पोलिसांनी मिळून ह्या दोन्ही गाय आणि वासरूला बाहेर काढण्यात आलं आहे। महेश गोयल, लोकशाही मराठी, नालासोपारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।